नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं फंडामेंटल ॲनालिसिसच्या सिरीजमध्ये. आतापर्यंत आपण रिलायन्स इंडस्ट्री आणि HDFC बँक या दोघांचे फंडामेंटल ॲनालिसिस बघितले. आज आपण टाटा मोटर्स ह्या मोटर सेक्टरच्या सगळ्यात बेस्ट स्टॉकचे ॲनालिसिस बघणार आहोत. टाटा मोटर्स सगळ्यांची भरोशाची कंपनी. मार्केट कॅपिटल 3,00,000 कोटीचं, एंटरप्राइज व्हॅल्यू 3,00,000 कोटीच्या नियर बाय. नंबर ऑफ शेअर्स 332 करोड. पी रेशो सगळ्यांच्या मायनेने एक थोडसा मोटर सेक्टरच्या याने थोडसा वर आहे 35. PB रेशो 11.33. फेस व्हॅल्यू सगळ्यात बेस्ट फेस व्हॅल्यू 2. प्रमोटर होल्डिंग टाटा मोटर्स एक आपण बघू शकतो की सगळ्यात ग्रोथवाली कंपनी आहे आजपर्यंतही. कारण की एक टायमाला हा टाटा मोटर 70 रुपयाला होता. आज याची व्हॅल्यू 1000 रुपयाच्या आसपास चालू आहे. कारण की प्रमोटरलाच आपल्या कंपनीत सगळ्यात जास्त भरोसा आहे. प्रमोटरची होल्डिंग आहे 46%. ROE रिटर्न ऑन इक्विटी 30%. ROC सगळ्यात बेस्ट. ROC रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 22.42%. प्रॉफिट ग्रोथ मागच्या 3 वर्षापासून सगळ्यात बेस्ट चालू आहे. म्हणजे तुम्ही गुंतवलेला पैसा हा डबलच झालेला आहे. डिव्हिडंड यील्ड 0.54%. बुक व्हॅल्यू 96 रुपये. कॅश थोडा अदर कंपनीच्या याने थोडासा कमी आहे. आणि एक निगेटिव्ह पॉईंट छोटासा पकडला आपण टाटा मोटर्समध्ये, तो डेप्ट आहे 13,000 कोटीचं. स्ट्रेंथ आता बघू आपण टाटा मोटर्सची. मागच्या 3 वर्षापासून सगळ्यात चांगला प्रॉफिट चालू आहे. 75% ग्रोथ कंटिन्यू मागच्या 3 वर्षापासून चालू आहे. कंपनीचा PEG रेशो 0.19 आहे. आणि कंपनीचा कॅश फ्लो सायकल जी कॅश पडलेली असती, हा कॅश फ्लो सायकल जो 90 डेजची जी सायकल असती, तो यांचा वेल गुड आहे. म्हणजे एकही समोरच्या कंपनीला दिलेली ऑर्डर कधीच त्यांची बंद नाही पडली किंवा त्यांना कधी पैसे टायमावर नाही गेले, असं कधीच नाही झालं. लिमिटेशन टॅक्स रेट खूप कमी आहे. खूप म्हणजे -0.65 आहे. आणि जे म्हणल्याप्रमाणे आपण आत्ता मागं म्हणलं पी रेशो खूप जास्त आहे 35%. हा मिनिमम 20वर असला तर आपण एक लॉंग साईडला एक इन्व्हेस्टमेंटच्या टायमाला आपण कधी बी बघू शकतो. आणि सगळ्यात मेन हाय EBITDA रेशो हा 34%. त्यामुळं थोडेसे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात येणाऱ्या काही कालावधीमध्ये टाटा मोटर्समध्ये. मित्रांनो, एकदा आपण बघूया टेक्निकल ॲनालिसिसच्या नजरेने की सध्या टाटा मोटर्स कुठं आहे. सध्या मित्रांनो आपण एक बघितलं तर टाटा मोटर्स एक सपोर्टच्या खूप जवळ आहे. तो सपोर्ट 1050च्या नियर बाय आहे. म्हणजे एक इन्व्हेस्टमेंटसाठी आणि एक शॉर्ट टर्मसाठी 3 ते 6 महिन्यासाठी आपण हा स्टॉक सध्या घेऊ शकतोय. सेलर ॲक्टिव्ह नाही आहे एक बायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि एक इन्व्हेस्टमेंटच्या याने एक 3 महिन्याच्या कालावधीसाठी आपण तरी एक टार्गेट धरू शकतो नेक्स्ट 1150च्या नियर बाय. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये एकदम वेल अँड गुड आहे टाटा मोटर्स. फ्युचर प्रोजेक्ट असे टाटा मोटर्स की इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये त्यांना सगळ्यात जास्त आता त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे. टाटा मोटर्स प्लॅन करते 10 न्यू EV मॉडेल्स, ते बी 2026पर्यंत, येणाऱ्या 2 वर्षापर्यंत. EV सेल्स इंडिया म्हणजे त्यांच्या इलेक्ट्रिक गाडीमध्ये खूप जास्त सेल चालू आहे. मागच्या पकडलं आपण कंपॅरिझनमध्ये बाकीच्यांच्या मोटर्स सेक्टरमध्ये पकडलं तर 30 ते 40% ग्रोथ झालेली आहे बाकीच्या कंपन्यांपेक्षा. टाटा मोटर प्लॅन करते चार्जिंग पॉईंट तयार करायचे. ते बी एक नियर बाय 2024 ते 30पर्यंत ते बी 1,00,000चा प्लॅन त्यांचा चालू आहे टाकाचा. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेकलला एक चार्जिंग पॉईंट टाकायचं. हे सगळ्यात मोठं प्रोजेक्ट त्यांचा येणाऱ्या काही कालावधीत
पूर्ण होऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती टाटा मोटरची फंडामेंटल ॲनालिसिस. आतापर्यंत आपण रिलायन्स, HDFC बँक आणि आता टाटा मोटरची फंडामेंटल ॲनालिसिस केली आहे. तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये तुम्ही प्लीज मला सांगू शकता. मी त्यांची रिप्लाय नक्की देण्याचा प्रयत्न करेन.